मागणी झाली, आमची चर्चा पण झाली. त्यांची मागणी होती की म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की पालकांची तक्रार आहे, पण पालकांची कुणाचीच तक्रार नाही. जेव्हा त्यांना आम्ही कॉपी विचारली की जर पालकांची तक्रार आहे, रिटर्न कंप्लेंट, तर आम्हाला कॉपी द्या, त्यांनी ते सरळ नाकारलं आणि सगळेजणांनी एकत्र आतमध्ये येऊन 10-15 मिनटं बोलणी वगैरे केली आणि परत परत शिव्यागाळ करणं त्यांचं तर नेहमीचंच आहे. मागच्या वेळेस पण त्यांनी केलं, आजही त्यांनी तेच केलं. आणि मी त्यांना सांगितलं, आता आमचा टाईम झाला आहे, मुलं प्रार्थनेसाठी थांबलेत, आम्हाला प्रार्थनेला जायला पाहिजे. तर तेवढ्यात ते पण माझ्यासह बाहेर गेले, पण मी बाहेर जाताच त्यांनी ऑफिसमध्ये तोडफोड केली. आणखी आता काय काय हरवलं ते मला बघावं लागेल, कारण तिथं मुलांनी भरलेली फीस पण आहे ना, आमची ट्युशन फी. किती फी घेतात असं तुमचा आरोप होता का? 7,000 रुपये. पण कसली फी होती? फीज आता सध्या तर ट्युशन फी चालू आहे, म्हणजे जे पार्ट बाय पार्ट आम्ही शाळेची फीज घेतो. ही स्कूल प्रायव्हेट स्कूल आहे सर, काय एडेड स्कूल नाही आहे ना, तर त्याच्यासाठी फी पाहिजे शाळेची फी भरणाऱ्या मुलांच्या बद्दलही त्यांची तक्रार आहे. मग त्यांनी स्वतः जर समाजसेवा करायची आहे तर त्यांनी स्वतःनी त्यांची फी भरावी. इमारत फी कशासाठी मुलांच्याकडून? इमारत फी आता हे यांनी तोडले, ह्यांची फीज कोण देणार? आता मला हे कोण रिपेअर करून देणार आहे? किती कार्यकर्ते होते? ते जवळजवळ 10-15-25 होते वाटतं, कारण मी सुद्धा मोजले नाही. ते अचानक आले आतमध्ये आणि आल्यानंतर एकानंतर एक बोलतच असतात. ते मला जे झालं ते मी आता तक्रार करणार, कारण मी आतापर्यंत ऑफिसमध्ये नव्हते. तोडफोड काय काय झाली, काय हरवलं इथून ते मला शोधावं लागेल. आता एवढे माझं आमचे पूजेचं सामान सुद्धा त्यांनी तोडफोड केली. कशासाठी करायचं होतं तुम्हाला? ते जे बोलायचं त्यांनी शिस्तीत बोलायला पाहिजे होतं.